महापालिका क्षेत्रात अतिक्रमण विरोधी मोहिमेचे अभिनंदन, पण गोरगरिबांचे कुटुंब उद्ध्वस्त, सुशिक्षित बेरोजगार गुन्हेगारीकडे वळण्याची शक्यता. आयुक्तांचा बंगलाही पूररेषेमध्ये, माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांचा आरोप. सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका प्रशासनाकडून सांगली मिरज शहरामध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण विरोधी मोहीम सुरू केली आहे. या अतिक्रमण विरोधी मोहिमेचे माजी नगरसेवक योगेशदादा थोरात यांनी कौतुक करून अतिक्रमण विरोधी मोहिमेमुळे गोरगरिबांचे कुटुंब उद्ध्वस्त होत असल्याची खंत व्यक्त केली. कित्येक वर्ष हातावर पोट असलेली गोरगरीब कुटुंब छोटा मोठा व्यवसाय करून उदरनिर्वाह करत आहेत. त्यांचा उदरनिर्वाह बंद झाल्याने गुन्हेगारीकडे वळण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. महापालिका आयुक्त यांचा बंगलाही पूररेषेत असल्याचा आरोप योगेंद्र थोरात यांनी करून छोटे मोठे अतिक्रमण काढलेले छोटे मोठे उद्योग व्यवसाय यांचे पुनर्वसन कुटुंब प्रमुख म्हणून आयुक्तांनी करावे अशी मागणीही त्यांनी केली आहे. मिरज सांगलीतील अतिक्रमण मोहीम सध्या जोराने चालू आहे. मी आयुक्त सत्यम गांधी साहेबांचं अभिनंदन करीन की काही ठिकाणी खरंच गरज होती, मात्र हे चांगलं काम होत असताना दुसऱ्या पण गोष्टींकडे आपण थोडं लक्ष देणं महत्त्वाचं आहे. मिरजमध्ये सांगलीमध्ये असेल, आज गोरगरीब सुशिक्षित बेरोजगार लोकांनी कुठं तर थोडं लोन काढून त्यांचे संसार चालवत होते आणि आज या अतिक्रमण काढायच्या नादात ते संसार उद्ध्वस्त होत आहेत. आणि उद्ध्वस्त होत असताना हे लोक उद्या त्यांच्या मुलांची शाळेची फी कुठनं भरणार आहेत, त्यांचं घर कसं चालवणार आहेत. आज ते यासाठी गुन्हेगारीकडे वळले, कुठं तर गळ्यातली चेन ओढायला लागली, कुठं तर चुकीच्या मार्गाला लागले, कुठं तर अंमली पदार्थ विकायला लागले, गुन्हेगारी वाढली. तर याला जबाबदार कोण असणार? शहराचं दरडोई उत्पन्न आपल्याला आधीच माहीत आहे की गोरगरिबांचं कमी आहे. त्याच्यात जर असे त्यांचे संसार मोडले तर काय होणार? आणि अतिक्रमण काढायच्या नादात मिरजमध्ये तर परंपराच मोडीत निघाली असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. कारण आमचा टाऊन हॉल असेल किंवा ती बांगड्या भरणारी लोकं असतील, अशी बरीच लोकं 30-30 वर्ष मिरजेमध्ये आले तर काय करायचं, वेळ खायला कुठं जायचं, अमुक याला कुठं जायचं, या ज्या गोष्टी आहेत ह्या पण मोडून चाललेल्या आहेत. हे फक्त संध्याकाळी जे व्यवसाय होतात आणि त्यामुळं मिरज जरा असं जिवंत दिसतं, ते पण आपण मोडीच काढलो तर थोडं चुकीचं ठरणार आहे. माझी आयुक्त साहेबांना विनंती आहे की साहेब, आपल्याच वयाची मुलं आहेत की ज्यांनी छोटं कुठं तर एक लोन काढून हे करून आपलं संसार चालवत आहेत, तर यांना थोडी संधी द्या. आपले लोक येऊन डायरेक्ट तोडतायत, मोडतायत. सांगलीमध्ये तर सगळं तोडफोड एवढ्या मोठ्या प्रमाणात झाली आणि काही जणांनी सोशल मीडियावर टाकलं की तुम्ही जर मिरजमधलं येऊन तोडलं तर तुम्ही खरे सिंगम. साहेब, आपण पोचलात. सिंगम होण्यासाठी किंवा आपली चांगली प्रसिद्धी होण्यासाठी अजूनही मार्ग आहेत. महापालिकेच्या शाळा आहेत की ज्याच्यात शिक्षक नाही आहेत, महापालिकेचे दवाखाने आहेत की ज्याच्यात सुविधा नाही आहेत, त्याच्यातही तुम्ही सुविधा देऊन, शिक्षक देऊन, किंवा आपण स्वतः IAS आहात, तुम्ही शिकवायला आलात तर आनंद आहे सर. असे शिक्षकांची कमी असलेल्या शाळेत आपण आलं पाहिजे, शिक्षक दिले पाहिजे. अशा प्रकारे आपल्याला सुधारणा करता येईल, आपल्याला सिंगम होता येईल. फक्त आयुक्तांनी अतिक्रमण तोडलं की काही जण पोस्ट टाकतात, सिंगम आले, त्यांनी तोडलं. सिंगम दुसऱ्या गोष्टीतही होता येईल. माझी विनंती आहे साहेब, गोरगरिबांचे संसार तुटत आहेत, ते चुकीच्या मार्गाला लागल. आधीच जिल्ह्यात गुन्हेगारी वाढत आहे, त्याच्यात भर पडू नये. आणि तुमच्यासारखा अधिकारी या जिल्ह्याला पोलीस प्रमुख म्हणून लाभावा. म्हणजे असेच जसं तुम्ही अतिक्रमण तोडताय तसं अवैध धंदे पण तोडायला लागाल आणि हे आमची चांगली सुखी होईल. आता अतिक्रमण काढलेली बरीच लोक जी तोडली त्यांना परत हे करायला व्यवसाय पण नाही. अशा वेळी आपण लोकप्रतिनिधींनी काय केलं पाहिजे की या लोकांचं पुनर्वसन कुठं होतंय का, आयुक्त साहेबांशी बोललं पाहिजे. काही लोक म्हणतात आयुक्त कडक आहेत, कुणाचं ऐकत नाही. अहो, पण ते पण एक सरकारी नोकरच आहेत आणि सरकारी नोकरांचं काम काय आहे की या जनतेचं भलं विचार केलं पाहिजे, त्यांचं पुनर्वसन विचार केलं पाहिजे. हां, तुम्ही तोडलात ही अर्धी बाजू झाली, मात्र तोडून परत उभा पण तुम्ही केलं पाहिजे. तुमच्या अभ्यासाचा, ज्ञानाचा जो उपयोग आहे तो त्यासाठी पण करा. मिरजकर तुमची साथ देतील. फक्त तुम्ही अर्धच काम करून उद्ध्वस्तच करायला लागलाय. त्यांचे संसार उभे करायचे कसे ह्याच्याकडे पण आपण लक्ष दिलं पाहिजे. काही जणांना आनंद व्हायला आहे, अतिक्रमणं तोडली, पण तुमची घरं आहेत का नियमानं? एकाचंही घर आज नियमानं बांधकाम परमिशनप्रमाणे नाही. उद्या जर तुमची घरं येऊन तोडली, त्याच्या पुढचं जाऊन सांगतो, स्वतः आयुक्त साहेब राहतात, ते घर पूररेषेत आहे. मात्र आम्ही या विषयाचं जाणार नाही, कारण त्याला वेगळं वळण लागल. आमचे जे संसार उद्ध्वस्त होत आहेत लोकांचे, यांच्याशी बोला, लोकप्रतिनिधींशी बोला. आज लोकप्रतिनिधी कोण रस्त्यावर दिसले नाही मला या एरियात माहीत नाही, मात्र लोकप्रतिनिधींशी बोला, या व्यावसायिकांशी बोला आणि काय तर मार्ग काढा. यांचे संसार उद्ध्वस्त होतील साहेब.
आणि हे गुन्हेगारीकडे वळतील. आधीच मिरज सांगलीमध्ये गुन्हेगारी वाढायला लागल्या, कुठं तर थोडं कमी व्हावं साहेब, यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करू.